नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 1 वाजेच्या सुमारास जालन्यात पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड घेतली। जालना आणि भोकरदनमधील सुमारे 30 वाळू माफियांकडून पोलिसांनी बांधपत्र भरून घेतलेत। यावेळी जालन्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांना सज्जड दम देत अवैध वाळू चोरी, वाहतूक व वाळू उपसा तातडीने थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत। पुन्हा जर अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडीपार करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे। दरम्यान जालना आणि भोकरदनमधील सुमारे 30 वाळू चोरी, वाहतूक असे गुन्हे असणाऱ्या आरोपींना अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतल्याने वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे। आतापर्यंत वाळू चोरी आणि वाहतूक करणाऱ्या 10 वाळू माफियांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून त्यांच्यावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने जर पुन्हा वाळू माफियांनी अवैध वाळू चोरी किंवा वाहतूक केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी, उपविभाग पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक करिश्मा चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व होते त्यांचा आपण पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्र घेतलेला आहे। याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल। नाही, असं नाहीये, बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। असा ॲलिगेशन्स आहे, पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहे। हल्ल्याचा प्रकार झालेला आहे, बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे। तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे, मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो। प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो।